परेड लाईन तोड. हो अजिंक्य शेठ, काय झालं? वहिनींची आठवण येते का काय? नाही रे. आणि आजच्या ड्युटीवर असताना फक्त आणि फक्त देशाचा असतो, बाकी कोणाचं नाही. अरे मग काय झालं? एवढा कसला विचार करतोय? माझ्या भावाची आठवण येते, विकेची. शहीद जवान विक्रमराव. त्याचं पोस्टिंग कुपवाड्यालाच झालं होतं. चार गोळ्या लागल्या तरी जागचा हल्ला नाही. याच त्या गोळ्या, त्या गोळ्यांनी एकाला वीरमरण आलं. आणि माझं बी नशीब बघ ना, माझं पोस्टिंग त्याच ठिकाणी होते. आजा, कदाचित तुझ्या हातून त्याचा बदला पूर्ण होईल बघ. तसं नसतं हवे. तुला एक सांगू का? अरे आपला एवढा जवळचा मित्र गेलाय म्हणल्यावर बदला घ्यावाच वाटणं हे साहजिकच आहे. कुणाला बी वाटत, मला बी वाटलं. पण तुला एक सांगू, याच्या नादात आपण हे सुरू नाही की आपण फौजी आहे. आपलं पहिलं आणि शेवटचं कर्तव्य एकच आहे, आपल्या देशाची आणि देशाच्या नागरिकांची रक्षा करणं. अरे ती तर आहेच की, पण शेवटी तसं नाही हवे. तू आधी नीट ऐक आधी माझं. असं वाटतं आपल्याला, पण तिकडे गेल्यावर बदलाच्या आणि सोडाच्या भावना पेटून उठलेला असतो. आणि मग आपल्याला दुसरं काय सुचत नाही. हा, पण ते लढताना सुडाच्या भावनेने किंवा तुम्ही म्हणताय तसा बदला घेण्याच्या भावनेनेच लढतात ना. पण म्हणून आजवर आपण कधी पुढवून वार केला नाही. म्हणजेच आपल्यावर हल्ला झाला म्हणून आपण त्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर पण दिलं, किंवा त्यांची पळताबाई थोडी होईल असा पलटवार पण केला. पण बदला घ्यायचा होता म्हणून नाही. अजिंक्य शेठ, आत्ता कळतंय शीतल वहिनींनी स्वतः प्रपोज का केला ते. बरं चला, मॅडम आधीच मोबाईल विसरून गेलेत. ते कुरिअर करायचंय आणि आपल्या शूटिंग रेंजला बी जायचंय. चला चला. शेतली गेली तर घर कसं मोकळं मोकळं वाटतंय.
अजिंक्य कौन? अरे आओ। नहीं नहीं, ये रिसीट देनी थी आपको, 3-4 दिन में पहुंच जाएगा फोन आपका। अरे थैंक यू, और सॉरी मेरी वजह से आपका काम बढ़ गया। अरे कोई बात नहीं, मुझे भी एक कुरियर भेजना था, मुझे बेटा हुआ है ना, तो यहाँ से कुछ चीजें भेजनी थी घर को मेरे भी। अरे वाह, बढ़िया, कॉन्ग्रेचुलेशन। थैंक यू। और भाभी को मेरी तरफ से बधाई देना। जरूर जरूर, ठीक है, चलो निकलता हूँ मैं। थैंक यू। सगळं कसं मस्त आवरून गेली शिकली. राहुल्याला फोन लावून बघूयात. हां रेंज नसेल बहुतेक.